नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल. असं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत CET पेपर 1 आणि पेपर 2 अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे मराठी व्याकरण. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारड म्हणून प्रसिद्ध आहे? पर्याय: संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानदेव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, संत एकनाथ. संत एकनाथांचं भारुड, संत तुकाराम अभंगगाथा, संत ज्ञानेश्वर ओवी ज्ञानेश्वर अमृतभाव, संत ज्ञानदेव गुरुसंहिता ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांच्या काव्याचा समावेश आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता येईल? पर्याय आहेत बिनतक्रार, बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिनबोभाट. शब्दसमूह व त्याचे अर्थ: बिनतक्रार, कोणत्याही तक्रार न करता. बिनबोभाट म्हणजे कोणाला कळू न देता. बिनधोक म्हणजे कोणताही धोका न घेता. बिनधास्त म्हणजे कोणतीही भीती न बाळगता. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झाला आहे? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर याचं स्पष्टीकरण बघूया. सामान्य रूप म्हणजे काय? तर नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करताना त्याला जी अक्षरे जोडतात त्यास प्रत्यय असे म्हणतात. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. म्हणजेच इथे आहे शिक्षकांनी म्हणजे शिक्षक आणि मुलांना म्हणजे मुलं. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4. सफेद पळके वाटली गेली ही कोणत्या प्रकाराचे उदाहरण आहे? पर्याय आहे सकर्मकर्तरी प्रयोग, शक्यकर्मणी प्रयोग, भावकर्तरी प्रयोग आणि कर्मकर्तरी प्रयोग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मकर्तरी प्रयोग. सफेद पत्रके वाटली गेली या वाक्यात करता स्पष्ट झालेलं नाही. जेव्हा करता स्पष्ट नसतो किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान केले जाते तेव्हा वेळी कर्मकर्तरी प्रयोग होत असतो. त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 5. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. शेतीची कामे यंदा लांबली. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लांबली. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हटले जातात. क्रियापद हे वाक्याच्या नेहमी शेवटी असतो. वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाची असते. दिलेल्या वाक्यात लांबली हा शब्द क्रिया दाखवतो. तसेच या वाक्याचा शेवट देखील या लांबली या शब्दावरून होतो, म्हणून हे लांबली हे क्रियापद म्हणून ओळखले आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. गरुड हा उंच उडणारा प्राणी. ह्या वाक्यातील विशेषनाम कोणते आहे? पर्याय आहे पक्षी, उंच, गरुड आणि उडणारा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गरुड. तर विशेषनामाबद्दल विशेषनाम म्हणजे काय? तर एखाद्या नावाने कोणत्याही एका जातीतील एखादी वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीचा बोध होतो तेव्हा त्याला विशेषनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ पक्षी हे सामान्य रूप आहे, सामान्य नाम आहे, तर त्यातील गरुड हा विशिष्ट पक्षी आहे, म्हणून वाक्यातील विशेषनाम हे गरुड असं होणार आहे. त्यानंतर हे प्रश्न क्रमांक 7. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? पर्याय खूप हवा असणे, महत्त्वाकांक्षा असणे, महत्त्वाकांक्षा मोठी पण पूर्ण करण्याची कुवत नसणे, डोंगर तिळाची तुलना करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महत्त्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8. अनियमित पाणीपुरवठा याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या स्वरूपाचे असेल? पर्याय आहेत आवेदनपत्र, मागणीपत्र, तक्रारपत्र, विनंतीपत्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तक्रारपत्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. विरोधार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहे प्रासाद, राजवाडा, कृतज्ञ, कृतघ्न, कुळकुळीत, खटपटीत, शिक्षा, बक्षीस. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रासाद.
राजवाडा. प्रासाद म्हणजेच राजवाडा होतो आणि राजवाडा म्हणजेच प्रासाद होतो. हे विरुद्ध शब्दांची चुकीची जोडी इथे दिलेली आहे. त्यानंतर घ्या प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय आहे 3 जानेवारी, 14 नोव्हेंबर, 11 जानेवारी, 30 जानेवारी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 जानेवारी. तर 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन म्हणून बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर हा जागतिक बालदिन असतो म्हणून 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर आहे 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर भारतात पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती ही राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. लहान मुले म्हणजे मातीचा गोळा, आकार देवा तशी मूर्ती घडते या वाक्याचा अलंकार ओळखा. पर्याय आहे रूपक अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, श्रेष्ठ अलंकार आणि यमक अलंकार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रूपक अलंकार. कारण या वाक्यामध्ये लहान मुलांची तुलना ही मातीचा गोळा म्हणून केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा. अशी माणसे त्रिभुवनात नाही, तिथे महादेवाचे मंदिर आहे, शेतकरी पालापाचोळा फेकून देतात, तर पांढे तोंडपाठ करावे. तर याचं योग्य उत्तर आहे द्विगु समासाचं पर्याय क्रमांक 1. कारण या वाक्यामध्ये आहे त्रिभुवन. द्विगु समासामध्ये संख्या दर्शविते, तर इथे संख्या आली आहे त्रिभुवन नातं, म्हणून हे द्विगु समासाचे उदाहरण आहे. त्यानंतर बघूया वाक्यामध्ये असणारे तिथे महादेवाचे मंदिर आहे. महादेव म्हणजे महान असा देव, तर हे आहे बहुव्रीही समाजाचे उदाहरण. त्यानंतर आहे पालापाचोळा. पालापाचोळा हे आहे समाहारद्वंद्वाचे उदाहरण आणि पाडे तोंडपाठ करावे. तर तोंडपाठ याचा अर्थ होतो तोंडाने केलेले पाठ, म्हणजेच हे तत्पुरुष समाजाचे उदाहरण आहे. तर आपले योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, अशी माणसे त्रिभुवनात राहतात. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 13. धाकटे भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले आणि त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पर्याय आहे चौकशी पत्रक, अभिनंदन पत्र, कौटुंबिक पत्र किंवा तक्रार पत्र. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कौटुंबिक पत्र. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 14. अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. पर्याय हे गुंज, कोस, मोर आणि दमडी. तर याचे योग्य उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, कोस. कोस हे अंतर मोजण्यासाठी जुने माप आहे. तर गुंज हे सोने मापण्यासाठी वापरले जाते आणि मोहर ही आणि दमडी ही पैसे मोजण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 15. त्याच्या हिरवागार बागेत रंगीत आणि सुगंधित फुलांची अगदी लयलूट होती. या वाक्यातील विशेषण ओळखा. तर पर्याय आहे हिरव्यागार, रंगीत, सुगंधी रंगीत होती, बाग रंगीत, लयलूट, रंगीत फुले अगदी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिरव्यागार, रंगीत आणि सुगंधी फुले. तर ही आहे वाक्यातील विशेषण. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, हिरवीगार, रंगीत आणि सुगंधी. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द ओळखा. शब्द आहे अश्व. तर पर्याय दिले आहे वारू, हय, तुरंग आणि शाखामृग. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, शाखामृग. अश्वला वारू, हय आणि तुरंग असं म्हटलं जाते, पण शाखामृग हे वानरांसाठी वापरले जाते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 17. आपला आशीर्वाद असावा या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आहे संकेतार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी किंवा विद्यार्थी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विद्यार्थी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. प्रत्येक घटी शब्द ओळखा. ऐन वेळ, निराकार, पडसाद, दिमागदार. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिमागदार.
त्यानंतर बघू प्रश्न क्रमांक 19. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? पर्याय आहे 6 फेब्रुवारी 2015, 6 मार्च 2015, 6 जानेवारी 2015, 6 एप्रिल 2025. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 फेब्रुवारी 2015 रोजी भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर बघूया शेवटचा प्रश्न. मराठी भाषेची शिवाजी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पर्याय आहे गोपाळ हरी देशमुख, विष्णुशास्त्री चिपळूणकर, नारायण मुरलीधर गुप्ते, शंकर काशीनाथ गर्गे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुशास्त्री चिपळूणकर. तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जातात. तर विष्णुशास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी. त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते हे बी या नावाने ओळखले जातात. तर शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या नावांनी टोपण नावाने प्रसिद्ध आहे. तर ही होती सीटेटच्या संदर्भात मराठी व्याकरणाशी संबंधित प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.